नमस्कार मंडळी. ही जी रोपं लावलेली आहेत ती कचऱ्यात लावलेली आहेत. ह्या रोपांच्या खाली किचन वेस्टमधला सगळा कचरा आहे आणि त्याच्यावरती माती आहे. म्हणजे याच्यामध्ये माती कमी आहे, तरी पण याची ग्रोथ बघा. आज आपण अर्ध्या कुजलेल्या कचऱ्याचा वापर करून ग्रो बॅग भरणार आहोत. कचऱ्यात जे काळं पाणी आहे ते फेकायचं नाही. ते 1:10 म्हणजे 1 कप काळं पाणी आणि 10 कप साधं पाणी असं मिक्स करून झाडांना द्यायचं. ते एक उत्तम नैसर्गिक टॉनिक आहे. त्याने झाडाची वाढ चांगली होते, फुलं येतात आणि फळं पण चांगली येतात. ग्रो बॅगच्या तळाशी 2 इंच सुका पुट्टा पाळापाचोला जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर भरा आणि त्यानंतर तुमचा अर्धा कुजलेला किचन वेस्ट टाका. आता आम्ही इथं 5 ते 6 इंच सॉईल मिक्सचा थर देतो आहे, जेणेकरून वास येणार नाही. आणि त्यानंतर अर्धा कुजलेला किचन वेस्ट. आणि त्यावरती पुन्हा 5 ते 6 इंचाचा सॉईल मिक्स. तर अशा पद्धतीनं जेवढ्या ग्रो बॅग्स असतील त्या सारख्या भरून घ्यायच्या. आता 15 दिवसात कचऱ्याची उष्णता कमी झालेली आहे आणि त्यामुळं बॅगमधील कचऱ्याची पातळी 2-3 इंचानं कमी झालेली आहे. कचरा व्यवस्थित मातीनं झाकलेला असल्यामुळे दुर्गंधी अजिबात येत नाही. आम्ही याच्यात आता मेथी लावत आहोत. आता माती हलकी करून आपल्याला हव्या त्या बिया याच्यात लावता येतील. उदाहरणार्थ वांगी, मिरची किंवा इतर पालेभाज्या. मेथी लावायच्या बऱ्याच पद्धती आहेत. मेथीच्या बिया 24 किंवा 48 तास भिजवून लावू शकता. त्याच्यामुळं सीड जर्मिनेशन रेट चांगला मिळतो. किंवा तशाही लावल्या तरी बिया चांगल्या उगवतात. ही गांडूळ आहे. जिथे रासायनिक खताचा वापर कमी असतो आहे तिथं गांडूळ जास्त असतात आणि शेतीसाठी चांगला आहे. त्यानंतर हा पोकळा आहे. पोकळा आम्ही लावणार आहोत. पोकळ्याच्या बिया लहान असल्याकारणानं त्या स्प्रेड करायच्या किंवा मातीत मिक्स करून त्या स्प्रेड करायच्या. धने पण 24 तास किंवा 48 तास भिजवून लावलं तर त्याचा सीड जर्मिनेशन ग्रोथ चांगला मिळतो. किंवा तसं जरी लावलं तरी ते उगते. फक्त त्याचं 2 भाग करून घ्यायचं लावण्यापूर्वी. आणि सगळ्यात शेवटी पाणी, जमिनीत ओलावा टिकून राहील एवढं पाणी द्यायचं. ह्याच्या खालचा कचरा आहे तो कुजतो आणि झाडांना पोषक घटक मिळतात. 7 दिवसानंतर बिया चांगल्या रुजून आल्यात. सीड जर्मिनेशन ग्रोथ चांगला आहे. अशाच नवीन प्रोटिक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.